2014, 2019 ज्यावेळेस खऱ्या अर्थाने मोदीची प्राईम मिनिस्टर मोदीची लाट होती, तेव्हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपाला जागा भेटल्या नव्हत्या. मग आता ज्यावेळेस आपण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पाहिलं, की महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये मोदीची जी काही लाट आहे ती कमी झालेली आहे, ती थांबलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा इलेक्शनमध्ये भाजपाला इतक्या मोठ्या प्रमाणात जागा भेटल्याच कसं काय? असा प्रश्न सर्वसामान्य माणूस उपस्थित करतोय. महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघामध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या, त्यानंतर फेरमतमोजणी झाली आणि त्या फेरमतमोजणीमध्ये दुसराच कॅन्डिडेट जर निवडून आला, अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन जे सील करण्यात येण्याची जी काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, ती सुद्धा चुकलेली आहे. त्या काही ठिकाणी ईव्हीएम प्रॉपरली सील केल्या गेलेल्या नव्हत्या. अशाच प्रकारचा प्रश्न ज्यावेळेस प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना विचारला, त्यावेळेस शरद पवार हेही बोलले, की मी मी ईव्हीएमचा मुद्दा रूल आउट करू शकत नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या काही वकिलांनी हा मुद्दा धरून ठेवलेला आहे आणि ते भारताच्या कोर्टामध्ये, बॉम्बे हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन टाकणार आहे, की तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टींची चौकशी करावी, जेणेकरून सत्यता बाहेर पडेल. आत्ताच्या विधानसभा निवडणुकामध्ये महायुती निवडून आली, याच्याबद्दल लोकांना दुःख नाहीये, याच्याबद्दल लोकांना चिंता नाहीये, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून आलेली आहे की त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. ईव्हीएमच्या ह्या मुद्द्याला काही लोक विरोध करतात आणि ते असं आर्ग्युमेंट मांडतायत की लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस ईव्हीएम मशीन नव्हती का? परंतु शक्यता अशी पण आहे की त्यावेळेस वेगळ्या ईव्हीएम मशीन्स होत्या, ह्यावेळेस वेगळ्या ईव्हीएम मशीन असू शकतात. आणि असं पण होऊ शकतं की ईव्हीएम मशीन काही प्रमाणातच फक्त डिफॉल्ट करून ठेवलेल्या असू शकतात. महाराष्ट्राच्या 1960 पासून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि त्याआधीही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा निकाल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्याच पक्षाला भेटलेला नव्हता. आणि ह्या कारणामुळे लोकांना अजून आणि अजून संशयाचे धागेदोरे भेटत चाललेले.